या पाठीवर लिहिलं आहे कचोरी, शेगाव कचोरी, तिकडे पण लिहिलेलं आहे कचोरी, त्यानंतर त्या पाठीवर बी लिहिलेलं आहे कचोरी. सगळे कचोरी 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 म्हणजे फेमस आहे तेव्हा सगळ्या याच्यावर कचोरी लिहिली आहे. जाऊया आपण एक कचोरी घेऊन बघूया कशी लागते. खूप जास्त लांब दिसायला लागले. आता फिरून वापस इकडल्या साईडने यायची, इकडल्या साईडने माणसं यायला लागले, त्या साईडने यायचं. खूप जास्त लांबपर्यंत आहे, पूर्ण बिल्डिंग फिरत फिरत यावं लागेल. बापरे बाप, खूप जास्त गर्दी. स्वागत आहे आजच्या एका नव्या व्हिडिओमध्ये शेगावमधून थेट. त्यासाठी आज ब्लॉग बनवत आहे जे की शेगाव फिरणार आहे. जवळपास मागल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, मी पुण्याहून शेगावला आलतो 10-10:30 वाजता आलतो. त्यानंतर ऑटोनं पूर्ण जेवढे इथं हॉटेल आहेत सगळे बघितले, शोधले. तर ऑटो काही म्हणजे हॉटेल काही भेट नाही गेलं. खूप जास्त हॉटेल महाग होते आणि जवळपास आता अर्धा एक घंटा फिरून 1000 रुपयाला एक हॉटेल भेटलेलं आहे. ते की ठीक आहे, नॉर्मल आहे. शनिवार रविवार खूप जास्त गर्दी असते ना, त्यामुळे शेगावमध्ये हॉटेल भेटणं खूप मुश्किल आहे. 2500, 3000, 4000, 2000 असे रेट द्यायला लागले. आणि सिंगल माणूसाने मी एकटा आलेलं आहे, त्यामुळं संस्थानामध्ये एकट्यासाठी डॉर्मेटरी आहे, म्हणजे बेड सिंगल टाकलेले असते. पण ते कसे संध्याकाळी 6 ते सकाळी 6 असेच आहे. तर आपल्याला एकच दिवस थांबायचं होतं. 1000 रुपयामध्ये बुक केलं आहे. ते कसं तरी त्याला म्हणून केलेलं आहे. जाऊया आता पूर्ण दिवसभर आपल्याला फिरायचं, पूर्ण शेगाव फिरायचं. आणि अशा गल्यानं मी जायला लागलो. कुठं समोरच संत गजानन महाराजाचं मंदिर आहे, तिकडं जायला लागलं गल्यामध्ये. पूर्ण हॉटेलच आहे चारीकडे बघितलं ना तुम्ही. इथे एक हॉटेल आहे, तिथे ते हॉटेल सुविधा, नंतर तिथे एक हॉटेल आहे. असे प्रकारचे सगळे हॉटेल पूर्ण हॉटेलच करून टाकलं आहे पूर्ण शेगावमध्ये. मला तर खूप जास्त हॉटेल दिसायला लागले. आणि जाऊया आता मंदिरामध्ये, दर्शन घेऊया, पूर्ण शेगाव फिरू द्या. एका दिवस आहे आपल्याकडे, कारण 2 दिवस थांबायचं होतं, पण काही कारणास्तव नाही थांबता येणार. आजचा दिवस पूर्ण फिरायचं आहे आपल्याला. काय आहे शेगावमध्ये बघूया, कारण खूप जास्त आज गर्दी आहे मुलाले. सगळे जेवढे हॉटेल आहेत सगळे बुक झालेले होते आज. गले ना मोठ्या गाड्या नाही, सगळे ऑटोवाले चालायला लागले. आणि फ्री बस सुविधा आहे ती पण बघूया आपण, कुठं फिरते काय फिरते ते. रेल्वे स्टेशन कडून रोड यायला लागला आणि समोरच वाहनतळ बी आहे. श्री संत गजानन महाराज संस्था शेनगाव वाहनतळ. म्हणजे इथे सगळं पार्किंग, 2 व्हीलर 4 व्हीलर पार्किंग लावले जाते. तिथं कार बस काय लिहिलेलं आहे, कॅपॅसिटी लिहिली आहे, बाईकची किती आहे, कारची किती आहे तिथं लिहिलेलं आहे. आता तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसत नसेल. आणि समोरच आहे भक्त ऑफिस, भक्त ऑफिस नाही, समोर श्री संत गजानन महाराज संस्थान भक्त निवास. ही समोरून जायला लागली, हे समोरून गाडी जायला लागली. ही आहे फ्री बस, जी की पूर्ण शेगावमध्ये तुम्हाला फिरते. ह्याच्यामधून तुम्ही कुठेही जाऊ शकता, अशा प्रकारची बस आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा लावलेला आहे. हे भक्त निवास आहे, की इथं सगळे रूम भेटतात फॅमिलीसाठी. बघूया आपण काय रेट आहे तिथं. आता हे भक्त निवासमध्ये एंट्री करावं लागलं, तिथून मध्ये जायचं. तर ही आली फ्री बस, जी गजानन महाराज संस्थान लिहिलेलं आहे बघा शेगाव. तर हे आपलं भक्तिनिवासमधलं काय मदत, ते आहे बुकिंग काउंटर तिकडे समोरच लिहिलेलं आहे, जे की प्रथम आहे बुकिंग काउंटर. तिथं बुक करायचं आहे. आणि 1 2 3 4 प्रकारचे पूर्ण चारी साईडने रूम बनवलेले आहेत त्या. आणि पूर्ण मोठा आहे कॉम्प्लेक्स. जेवणाचा आणि राहण्याचा एकच सिंगल माणसासाठी एकच उपाय आहे, त्याने बाहेरच राहावं. कारण तुम्ही जर जेवायला तिथं प्रसाद लिहिले बघा, लिहिले का तिथं, तर तुम्हाला जेवण करायचं असेल तर जवळपास एका माणसाला नाही आहे. काही ज्यानं रूम केलेली आहे आपल्या भक्तिनिवासमध्ये त्यालाच फक्त जेवायला फ्री आहे. फ्री म्हणजे 70 रुपये बनते ते एका माणसासाठी घेते ते. आणि ज्याच्याकडं कुपन नाही आहे किंवा बुकिंग केलेलं रूमचं तिकीट नाही आहे त्याला जेवायला नाही, त्यानं बाहेरच जेवण करायचं. आणि रूम पण त्याला नाही भेटणार. ती डॉमेटरी भेटणं इथून 3-4 किलोमीटर दुसरं ट्रस्टचं संस्थान आहे, तिथं भेटणार आहे. तर हे आहे असं काही. चला आता जाऊ इथून दर्शन करायला मंदिराकडं. तर ही आली आपली राईस पेठ, जेवण करूया आणि जाऊया शेगाव पूर्ण फिरूया. नाही तर ताकद आल्याशी माणूस काय फिरत नाही. भक्त निवासातून वापस आल्याच्या नंतर बाहेर आल्याच्या नंतर समोरच असं मंदिराकडे जाण्यासाठी मार्केट लागलेलं आहे. आणि समोर लिहिलेलं आहे, बोर्ड बनलेलं आहे श्रीच्या मंदिराकडे. तर समोरच मंदिर आहे, लांबे नाही. आज जाऊया आपण मंदिरात दर्शन करूया.
मंदिरामध्ये चप्पल सोडायसाठी असे कुपन देते. तुम्ही जर यांच्याकडे दिलं, इथं बसलेली माणसं आहेत ते रॅकमध्ये ठेवतात आणि एक टोकन देतात, जे की इथं बघ खूप जास्त चपला ठेवायला केलेलं आहे. इथे केलेलं आहे, त्यानंतर इथे केलेलं आहे की मंदिरामध्ये त्याची सुविधा केलेली आहे की चपला ठेवायला तुम्हाला उपयोग येईल आणि अशा प्रकारचे कुपन देतात. मधून तिकडून एंट्री झाली आपली. त्यानंतर इथं चपला ठेवले, पाण्याचं बी प्यायला इथं केलेलं आहे, पाणी प्यायला ग्लास बी आहे इथं. मग आता इकडं जाऊया मधात दर्शनाकडे. हे बाहेर जाण्याचा मार्ग आहे, मधात जाण्याचा बहुतेक तिकडंच असेल. तर तिथं चपला सोडल्याच्या नंतर सरळ जर तुम्ही आला तर इथं प्रसादालय आहे, महाप्रसादालय, जिथं की जेवण फ्रीमध्ये दिलं जातं. ते ट्रस्ट कोण श्री गजानन महाराजाच्या सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत हे चालू आहे. इथून एंट्री करायची तुम्ही, जेवण मग इकडून एक्झिट करायचं. तर जेवण केलेलं मी आता जाऊन डायरेक्ट दर्शनच करूया. दर्शनाची लाईन बघा कुठं आहेत, बघावं लागणार आहे. आणि शाळेच्या ट्रिप पण येत राहते. आता सगळे जे आसपासची शाळा आहेत ते सगळ्यांच्या ट्रिप पण येत राहते. आमची पण आलती, पण शेगावला आलो होती फिरायला. सहली येत राहते सगळ्याच्या. ते काउंटिंग करून सगळ्यांना मदत घेऊन जायला लागले. लाईन तर खूप जास्त लांब दिसायला लागली. आता फिरून वापस इकडल्या साईडने यायची, इकडल्या साईडने माणसं यायला लागले, त्या साईडने यायचं. खूप जास्त लांबपर्यंत आहे, पूर्ण बिल्डिंग फिरत फिरत यावं लागेल. बापरे बाप, खूप जास्त गर्दी. दर्शन झालं आहे, जवळपास 1 ते सव्वा घंटा लागले. दर्शन करून आता बाहेर आलेलं आहे आणि इथं साईडला बसलेलं आहे. हे मंदिर जे बाहेरून दिसते बघा तुम्हाला, समोर राम मंदिर बनलेलं आहे. रामाची, सीताची आणि लक्ष्मणाची मूर्ती पण आहे मधात. आणि हे मेन मंदिर आहे जिथं की खाली श्री गजानन महाराजाची मूर्ती आहे. पूर्ण गोल वेडा मारण्यासाठी आता मी तिथून बघा तुम्हाला लाईन दिसत असेल तर 1 ते सव्वा घंटा लागला. गुरुवारी खूप जास्त गर्दी असते, आज शनिवार रविवारी थोडीशी कमी असते. आणि पूर्ण वेडा मारून इकडं महाप्रसादालय बी लिहिलेलं आहे, जिथे की 12 ते 5चा टायमिंग आहे. 10 ते 5चा टायमिंग आहे जेवण्याचा. तर जाऊया आपण वेडा मारूया आणि जेवायला जाऊया. तर आता एक गोल चक्कर मारायला आले. हे मंदिर आहे, थोडंसं समोरून दाखवतो. आणि इकडं राम मंदिर बी कळस काय दिसणार नाही, कारण वरी उन्हासाठी लावलेलं आहे. श्रीचे तर आता श्रीचे दर्शन झाल्यानंतर मी आता जे बस आहे त्या बसमध्ये बसून आनंद विहारमध्ये आलेलो आहे, जे की थोडंसं बाहेर आउटसाईडला 3-1 किलोमीटर आउटसाईड आहे बाहेरला. आणि ऊन लागायला खूप जास्त. हे विसावा आहे, आनंद विसावा. आणि त्याच्या पलीकडल्या साईडला, रोडच्या पलीकडल्या साईडला आनंद विहार आहे. असे कॉम्प्लेक्स बनलेले आहेत राहण्यासाठी, माझ्यासाठी. आणि इथं आपले ट्रक बी लावलेले आहे.
याच्यावर लिहिलेलं आहे ना, श्री संत गजानन महाराज अभियांत्रिक महाविद्यालय शेगाव काय असं त्यांचं लिहिलेलं आहे. तर फ्रीवाल्या बस बी येतात, त्या बी सगळ्याला सोडतात. आता म्हणलं जरा फ्रीवाल्या बसमध्ये तर म्हणलं खूप जास्त ऊन लागायला लागले. आता आनंद सागरमध्ये जायचं आहे की इथून जवळपास 1 किलोमीटर आहे वाटतं, खूप जास्त फेमस आहे. मी जवळ सगळ्यांना विचारलं, ते सगळे म्हणतात आनंद सागरमध्ये जा, आनंद सागरमध्ये जाय. नेमकं काय इथं आनंद सागरमध्ये ते पण जाऊन बघूया आपण, काय नेमकं आनंद सागरमध्ये. इथं अशा गाड्या लावल्यात आहे आणि इथे येऊन तुम्ही डायरेक्ट विसावा, आनंद विहार हे दोन्ही कॉम्प्लेक्स तुम्ही ऑनलाईन सर्च करू शकता. 4 कॉम्प्लेक्स आहेत, 2 मंदिरापाशी आहेत आणि 2 बाहेर आउटसाईडला आहेत. तर आता हे 2 आलतो मी आणि इथून आनंद सागरला जायचं आहे. बघूया, म्हणजे गार्डन टाईप आहे, किती मोठं आहे ते. तर आता विसावून आल्यानंतर अशी एका प्रकारची पार्किंग आहे आणि पार्किंगमधूनच झाला तुम्हाला आनंद सागरमध्ये असे रोडच्या खाल्ल्या साईडनंच मधातून बोहार बनवलेले, जिथून आपण मधात जायचं. आणि ही पार्किंग विसाव्यापासून जवळपास 1 किलोमीटर आहे. तर तिथून आता एंट्री केली आपण खाली भुयारातून. असं काही गार्डन टाईप बनवलं आहे, मोकळंच आहे. वर टेट लावलं ऊन लागू नये म्हणून. पाठीमागं ते तिकडल्या साईडने एंट्री झाली मध्ये आनंद सागरमध्ये. आणि इथं सगळे ध्यान करणारे व्यक्ती, सगळे महापुरुष बसलेले त्या धर्मातील. आणि मधात संत गजानन महाराज बसलेले. तर सगळे जेवढे महापुरुष आहेत सगळ्यांचे फोटो लावले. फोटो नाही, मूर्ती आहे इथं. समजा इथे एक लावले श्री विष्णू तीर्थ, त्यानंतर आद्य शंकराचार्य, त्याचे प्रत्येक ह्याचे वेगवेगळ्या धर्माचे लावले आहेत. माणिक प्रभू महाराज, असे सगळे जेवढे आहेत तेवढे इथं मूर्त्या लावल्या महापुरुषाच्या. आध्यात्मिक केंद्र, ध्यान केंद्रापासून समोरच बघितल्यानंतर आपल्याला गणपतीचं मंदिर दिसतंय आणि त्याच्या पाठीमागं तळच आहे. तर तिथं काही व्हिडिओ करू शकत नाही कारण तिथं लिहिलेलं आहे. आणि दोन्ही साईडला गार्डन बनायला चालू आहे. तो गार्डन काय पडला नाही. तर गणपतीच्या मंदिराच्या पाठीमागं आल्याच्यानंतर असा एक तलाव बनलेला आहे. बहुतेक बंद आहे कारण तलाव बंद नाही, तलावामधले बोटी तिकडे दिसायला लावलेले दिसायला त्या बंद आहेत वाटतं, कारण पूर्ण कन्स्ट्रक्शन चालू आहे. अजून बी झालं नाही वाटतं. मधामध्ये आनंद सागर बंद होता असं मी ऐकलं आहे. तर अजून काम चालू आहे, JCBची खोदाई चालू आहे. तिकडं ट्रॅक्टर यायला झाले. पूर्ण खूप मोठं आहे आनंद सागर, पण आता सध्या तरी बंद केलेलं आहे. काय इथून बॅरिकेड टाकलेत आणि इथून समोर जायला मनाई केलेली आहे. तर मला वाटत नाही पाणी पूर्ण नॅचरल असेल, कुठून तरी येतच असेल. तवाच एवढं पाणी आहे, नाही तर एवढं पाणी कुठून येणार आहे इथं इतक्या दुष्काळात. नाहीतर कुठल्या तरी नदीचं येतं असेल तेवढं, पण मला काही माहीत नाही. तर जाऊया आता वापस. काही एवढं विशेष नव्हतं आनंद सागरमध्ये, कारण इकडल्या साईडला काळी मातीचं आहे, माझं गार्डन बनेल नाही वाटतं. आणि इकडल्या साईडला काळी मातीचं आहे, ते गार्डन बनेल नाही. आणि हे गणपतीचं मंदिर आहे. दुसऱ्या साईडला श्री साक्षी गणेश मंदिर होतं. आता म्हणजे तिकडल्या साईडला होतं ध्यान केंद्र, आध्यात्मिक केंद्राच्या पलीकडल्या साईडला, म्हणजे राईट साईडला. आता मी त्याच्या लेफ्ट साईडला आलो, जे की शंकराचं मंदिर आहे, जे की मोबाईल फक्त जे की शंकराचं मंदिर आहे ते बघायला चालू आलं आता. इकडे समोर दिसायला लागले मला हे महादेवाचं मंदिर, की तर हे आहे माझ्या पाठीमाग ह्याचं महादेवाचं मंदिर. आणि मधामध्ये महादेवाची मूर्ती पण लावलेली. पूर्ण गार्डनमध्ये मी आता आनंद सागरमध्ये फिरलो. 2-4 गोष्टी ओपन होत्या, जास्त काही ओपन नव्हतं. पण मला माहिती आहे काय, एक कमालची गोष्ट वाटली ती म्हणजे सगळेजण गार्डन सोडून JCBची खोदाई बघायला लागले. त्यांना त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे, बाकी कोणत्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही. कारण सगळीकडे खड्डे खांदायला लागले काळी मातीमध्ये, कारण फुलं झाडं लावते. बघ गार्डन बनते ना पूर्ण गोल. इकडल्या बी साईडला नाही, तिकडल्या साईडला 2-4 JCB आहेत आणि पूर्ण खूप मोठा आहे आनंद सागर. पण सगळ्यांना जास्त करून त्याचीच मजा वाटायला लागली. एवढे झाड कुठून आणले असते येण्याकडे, काय कुठून तरी उपटून आणले, काय अशी लावली तर नसतील मला तर वाटते. कारण खूप जास्त झाड आहेत ना दिसायला लागले. कारण 20-21 वर्षापासून थोडी नाही आनंद सागर, आताच बनलं वाटतं 4-5 वर्षात. आणि तिकडे ट्रॅक बी मला वाटते ते काय रेल्वे स्टेशन बनाले काय इथं दिसायला बघा. कारण त्याच्या साईडनं पूर्ण रेल्वेचा ट्रॅक जायला लागला आहे इकडं पटरीचं.
पूर्ण लोखंडाचा जसा ओरिजिनल असते तसंच बनवलेलं आहे. ट्रॅक मी आता बघितलं तिकडे दाखवतो तुम्हाला. बस एवढंच होतं. आनंद सागर सगळे जमलं आनंद सागरला जाय. सगळीकडे कामच चालू आहे. बहुतेक 6 महिन्याने एक वर्षाने 1 नंबर होईल. सध्या तरी बंदच आहे आनंद सागर. तर जाऊया आपण यातून वापस आपल्या श्रीच्या मंदिराकडे, तिथं जिथं आपलं हॉटेल होते. थोडंसं आराम करूया. व्हिडिओ बी एडिट करायचे तो पण करतो मी आणि संध्याकाळच्याला दाखवतो तुम्हाला. आणि कचोरी बी खायची राहिली जे की शेगावची खूप जास्त फेमस आहे कचोरी, ती पण खाऊया. जाऊया आता वापस मंदिराकडे. आलो मी आनंद सागर वापस विसावा भक्ती सेंटरवरून. इथून फ्री बस भेटते आपल्याला डायरेक्ट, जे की भक्ती हाऊसमध्ये जाईल, जे की श्री मंदिरापाशी इथं भेटेल. दोन्हीकडे गार्डन बनवलेलं आहे. हे कॉम्प्लेक्स बनवलेले आहे सगळे राहण्यासाठी. व इकडे एक बिल्डिंग आहे, पुन्हा इथं एक बिल्डिंग आहे, पूर्ण गार्डन बनलेलं आहे. हे तर मला वाटतं आनंद सागरपेक्षा बी खूप चांगलं गार्डन बनलेलं आहे. आणि साफसफाई इथं करावंच लागली. आता पूर्ण स्वच्छता खूप जास्त आहे, चांगलं बनवलेलं आहे. आणि असंच ते कॉम्प्लेक्स पलीकडल्या रोडच्या पलीकडल्या एक साईडला आहे. माणसं तिकडल्या साईडला उतरणार आणि बसणाऱ्या माणसाची अशी एका प्रकारची लाईन लावते. जे पहिले आले त्यांना पहिले बसू दिलं जातं. तर टाईम झाला जवळपास 8:15 वाजले आहे. आणि 5:15 वाजता मी पूर्ण आराम करायला गेलो, कारण ते फिरून लय कंटाळा आला. 5-6 घंटे पूर्ण प्रवास करून आला 12 घंटे. तर आता 8:15 वाजले आहे आणि मी वापस निघालो शेगावमध्ये मंदिराकडे संध्याकाळचं वातावरण बघायला. कसं आहे तर बघूया, जाऊया. जेवण बी करायचं मला. संध्याकाळच्या तर महाप्रसाद नाही आहेत, टायमिंग त्याचा 12 ते 5 आहे. तर जाऊया, जेवण करूया, संध्याकाळचं बघूया लाईटिंग कशी लावलेली आहे मंदिराला. तर आता हे संध्याकाळचं वातावरण आहे शेगावमधलं, जे की देवस्थानाच्या मध्ये. आता मला जाऊया देवाकडं. कोणती लाईट लावली पहिले दुकानात दाखवतो मला कशी लाईट लावलेली. अशी लाईटिंग लावली पूर्ण स्ट्रीट. ही सामान घेण्याचं आहे आपलं. हे संध्याकाळचं वातावरण आहे. लाईटिंग काही लावलं नाही, तेवढी नॉर्मलच लाईटिंग आहे, जी की आपले पांढरे येते सकाळी बघितल्याप्रमाणे. आता बहुतेक शाळेची सहल आलेली आहे. तुम्हाला असं काय सांगितलं तर व्हिडिओमध्ये. सहलमध्ये जेवढे मासे आहेत तेवढे. आणि संध्याकाळी की आता लावल्या मंदिरामध्ये लाईटिंग केली सगळी चारीकडे. सपकायला लागले. नको रे भाऊ, संध्याकाळी काय तर आता बाहेर जी एक्झिट आहे ती एक्झिट मारलेली आहे. आणि मग दुकानात चालू झालेले संध्याकाळच्या ती आपली एक्झिट होती. तिकडूनच एक्झिट मारल्यानंतर ही काय आपलं मार्केट लागले, जिथे की पेढे घ्या, ते सगळे काही जेवढं प्रसाद आहे, महाप्रसाद आहे, पुन्हा हातात बांधायचे, कानात घालायचे, सगळं सामान चालू झालेलं आहे भेटायला. एकदम बाहेरच आहे. तर ठीक आहे, अशी पूर्ण शेवटपर्यंत जी लाईन आहे ती पूर्ण त्याचीच आहे. तर टाईम झाला जवळपास 8:45 वाजायला लागले इथं. आणि शेगावमध्ये आल्याच्या नंतर तुम्ही कचोरी नाही खाली तर काय खाली, तर जाऊया कचोरी खाऊया. दुपारी आलतो पण जरा थकलं होतं आणि आनंद सागरला गेलो, त्यामुळे कचोरी खाल्लं नाही. तर आता कचोरी खाऊया आणि जेवण पण करूया. बघूया कोण कचोरीवाले. जास्त करून जेवढे हॉटेलवर सगळ्यावर लिहिलेलं आहे फेमस कचोरी, याची कचोरी, त्याची कचोरी. मला काय माहिती. या पाठीवर लिहिलं आहे कचोरी, शेगाव कचोरी. तिकडे पण लिहिलेलं आहे कचोरी. त्यानंतर त्या पाठीवर बी लिहिलेलं आहे कचोरी. सगळे कचोरी म्हणजे फेमस आहे तेव्हा सगळ्या याच्यात कचोरी लिहिली आहे. जाऊया आपण एक कचोरी घेऊन बघूया कशी लागते. आता तिथून कचोरी घेतली आणि ही आपली काय अशी कचोरीवर थोडंसं ते हे टाकलं, पाणी टाकलं, पाणी नाही टाकलं, सॉस टाकलं आहे आणि खाली मिरची. खाऊन बघूया कशी लागते ती फेमस शेगावची कचोरी. मंदिरासमोर थोडीशी आश्चर्यचकित करणारी गोष्ट दिसली मला. म्हणजे बॉक्स ऑफिस आहे इथे. तर पिक्चर बघण्याचं वरी पुष्पा 2 लागलेलं आहे. 120 रुपये तिकीट आहे तिथे लिहिलेलं आहे. शो टाईम आहे. अच्छा, शो टाईम आहे का 12 ते 3:30 असं काही शो टाईम आहे. तिकीट हे नाही लिहिलेलं. तर हे असं काही शेगावचे जी लांब राणी ती चमकायला लागली, जगमगायला लागली.
हा व्हिडिओ इथपर्यंत ठेवूया. जेवण केलं तेवढं मार्केट फिरलं पुन्हा वापस आणि जेवण बी केलं. तर हा व्हिडिओ इथपर्यंत ठेवूया. शेगावचा व्हिडिओ आणि उद्या सकाळी फिरायला जायचं वापस, तिथून लांब जायचे ते पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल. तर हा व्हिडिओ इथपर्यंत ठेवूया. नवीन असला तर चॅनलवर येत आहे पण सबस्क्राईब करत नाही आपल्या मराठी माणसासाठी. मी शेगावला आलो तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.